सकाळीच तुम्हाला असा नाश्ता मिळतो। हे काका घेऊन आलेले आहेत, पाण्यातूनच आपल्याला हा नाश्ता करावा लागतो आणि हे आहेत इथले प्रसिद्ध असे उकडीचे मोदक। आपण तारकर्लीची ही सफर आज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। तारकर्ली हे कोकणातलं सर्वोत्तम आणि सुंदर ठिकाण आहे की जिथं तुम्ही तुमच्या कुटुंबियांना घेऊन जाऊ शकता। अतिशय सुंदर या तारकर्लीच्या बेटावरती खरं तर इथं कृष्णावी एक बोट सफर आहे, त्याच्यानंतर आयलँड आहे, अशा पद्धतीचं आणि एक शांत पाणी, जे या शांत पाण्यामध्ये बोटिंगचा अनुभव आहे तो मी सध्या घेत आहे। एक तुम्हाला या परिसराची सफर घडवण्यासाठी मी जाणीवपूर्वक आजचा हा ब्लॉग करत आहे। तुम्ही नक्की पहा तारकर्लीची सफर। तारकर्लीमध्ये रात्री आम्ही होमस्टे केल्याच्या नंतर आता प्रवास आमचा सुरू होतो बोटिंगकडे। आता बोटिंगसाठी चाललेलो आहे। तारकर्ली गेल्या एक 8 ते 10 वर्षामध्ये लोकांच्या समोर आलेलं एक सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून पाहिलं जातं आणि खरंच तारकर्ली खूप छान आहे। आज दिवसभराचं सर्व काही तुम्हाला मी दाखवणार आहे की तारकर्लीत तुम्ही काय काय पाहू शकता, काय काय एन्जॉय करू शकता। तर मित्रांनो, सुरुवातीलाच आता ह्या माझ्या बोटीची जी सफर सुरू झालेली आहे याच्यामध्ये समोरचा हा पहिला पॉइंट दिसतोय की याला कोकोनट क्रोकोडाईल पॉइंट असं म्हणतात। म्हणजे समोर जी दिसतोय तुम्हाला डोंगर, तो एका झोपलेल्या मगरी सारखा आकार जो दिसतोय आणि पुढं जो दिसतोय तो संगम आहे, जो इकडं लास्टला दिसतोय तो म्हणजे तिकडं समुद्राचं पाणी आणि ही बॅकवॉटर, अशा प्रकारचा हा पहिला जो पॉइंट आहे तारकर्लीचा, कोकोनट क्रोकोडाईल पॉइंट। हे जे समोर दिसत आहे ते संगमावरचं विहंगमय अशा प्रकारचं हे गोबरेश्वर मंदिर आणि हे संगमावरचं मंदिर आहे, जे तुम्ही बघू शकता। अप्रतिम नजारा, अप्रतिम, डोळ्यात साठवून ठेवावं असं हे दृश्य जे तुम्ही बघू शकता। हे जे आहे तारकर्ली आणि तारकर्लीचं हे गाव तिन्ही बाजूनी पाण्यामध्ये, जिथून आम्ही आता इकडून आलो तर इकडून सुद्धा हे पाण्याच्या मध्ये, आणि हे असलेलं बेट अतिशय सुंदर हे ठिकाण, हा बीच तारकर्लीचा, आणि त्याच्यानंतर हे मध्ये असलेलं हे गाव, हे तारकर्ली, हा विहंगमय प्रवास सगळा तारकर्ली देवबाग असं म्हटलं जातं। हा जो समोरचा भाग दिसतोय तो, आणि इथं जिथं आता मी आहे तोच आहे तो संगम आहे, देवबागचा एरिया आहे। मित्रांनो, आता आम्ही डॉल्फिन बघायला चाललेलो आहोत आणि देवबाग, तारकर्ली देवबागच्या इथून आम्ही आता जो खाडी आणि समुद्राचा संगम आहे तिथून बाहेर पडलो। समुद्रात आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत कारण आम्हाला आता पुढे जाऊन डॉल्फिन पाहायचे आहेत। एक मनाला उत्सुकता आहे। आपल्या डोळ्यानं हा सगळा निसर्ग अनुभवण्यासाठी आपला जन्म आहे। खरं तर आपल्याला ही गोष्ट योग्य वेळेत आणि योग्य वयात देखील समजली पाहिजे। खरं तर आज हा आनंद घेत असताना मला असं वाटतं की सर्वांनी ह्या जगाचा अनुभव घेतला पाहिजे।
डॉल्फिनचा हा सुंदर नजारा लाईव्ह तुम्हाला दाखवतोय। इतके जवळून डॉल्फिन पाहिला, हा बघा समोर आला, इतक्या जवळून पाहिलेला डॉल्फिन। आणि हे बा एकाच जागेवर 2-3 आलेले आहेत। आणि डॉल्फिनची ही सफर माझी अक्षरशः यशस्वी झालेली आहे। खूप चांगल्या पद्धतीनं आज आम्हाला डॉल्फिन पाहायला मिळाले। समोर बघू शकता, हे निवती बीचच्या जवळ असलेले हे सगळे डॉल्फिन आणि हाच त्याचा सुंदर नजारा। वाव, बघू शकता तुम्ही हा डॉल्फिनचा सुंदर नजारा। आणि हे पाहण्यासाठी ह्या सर्व पर्यटक हे चारी बाजूने आम्ही माझ्या सहित अनेक सर्व बोटी आहेत इतर की जे हे डॉल्फिन पाहण्यासाठी सर्वजण एकवटलेले आहेत। आम्हाला ज्यांनी ह्या संपूर्ण देवबागची आणि डॉल्फिनची सफर घडवली हे आमच्या बोटचे चालक बाबू मांजरेकर। हा संपूर्ण नजारा पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही की हा नजारा आपल्या भारतातील आहे। भारतातील नाही हो, हा आपल्या महाराष्ट्रातील आहे। आणि अशी ठिकाणं महाराष्ट्रामध्ये आहेत ज्याचं जतन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पर्यटन विभागानं अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। खूप सुंदर आणि हा खूप असा चांगला एक विहंगमय नजारा निवती बीच। निवती बीच वरती तुम्ही हे सगळं चित्र पाहू शकता। ह्या सर्व ठिकाणी तुमचे हे वॉटर स्पोर्ट चालतात। इथं वेगवेगळ्या छोट्या छोट्या बोट आहेत ज्या तुम्ही स्वतः चालवू शकता। हे समोर दिसतंय अशा प्रकारे। आणि स्पीड बोट आहेत, त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या राईड ज्या वॉटर स्पोर्ट जेवढ्या आहेत त्या सगळ्या इथं जर आपण पाहिलं तर ह्या शेजारी ज्यावेळेस इथलं पाणी कमी होतं त्यावेळेस इथं आपल्याला उभा राहता येतं। आता अशा पद्धतीच्या ह्या मचान इथं बनवण्यात आलेल्या आहेत आणि इथं आपलं वॉटर स्पोर्ट असतं। इथं ज्यावेळेस तुम्ही सफर करून येता त्यावेळेस सकाळीच तुम्हाला असा नाश्ता मिळतो। हे काका घेऊन आलेले आहेत, पाण्यातूनच आपल्याला हा नाश्ता करावा लागतो। आणि हे आहेत इथले प्रसिद्ध असे उकडीचे मोदक। काका नाव काय तुमचं? माझं नाव संतोष मांजरेकर। यस, ओके। आणि अशा प्रकारे इथं पाण्यातच आपल्याला नाश्ता करावा लागतो। आणि एकंदरीतच आपण देवबाग आणि तारकर्लीची ही जी सफर आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवतो आहेत। याच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर हा सगळा प्रवास, इथल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक अनुभव आणि साधारणतः या ट्रिपचं तुमचं बजेट किती जाणार हे देखील मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे। देवबाग गावामध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला जर सफर जर करायची असेल, बोटिंग सफर जर करायची असेल तर तुम्हाला संगम पॉईंट एक तुम्हाला दाखवला जाणार। त्यानंतर तुम्हाला मिनी केरळ दाखवला जाणार। नंतर तुम्हाला पूर्ण असं डोंगराला एक क्रोकोडाईलचा एक सेफ बनलेला आहे तो पण तुम्हाला दाखवण्यात जाणार। सिक्युरिट पक्ष्यांचा आयलंड, त्याच्यानंतर तुम्हाला सुनामी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सुनामी आयलंडनंतर तुम्हाला मिनी केरळ दाखवलं जाईल आणि मँग्रोव्ह बेट आहे, कार्पोरेटची वनस्पती आहे ही पण तुम्हाला दाखवली जाणार। ओके। देवबागला आल्याच्या नंतर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेणंच आहे आणि याची सुरुवात मी करतोय सर्वेश बरोबर। आता मी चाललोय जेट राईड साठी। आपण जाऊया जेट राईड। पण जायला निघालो आहे।
आपण देवबाग आणि तारकर्लीची टूर आज करत आहोत आणि आता सकाळपासून जे जे पॉइंट आपण पाहिले त्याच्यानंतर तारकर्लीत आल्यानंतर देवबाग मध्ये आल्याच्या नंतर इथला सगळ्यात महत्वाचा आणि जो आनंद देणारा पॉइंट आहे तो म्हणजे इथलं स्कूबा डायव्हिंग. स्कूबा डायव्हिंग साठी आपण इथं आलेलो आहोत. आता सुरुवातीला स्कूबा डायव्हिंग कसं करायचं याच्याबद्दल आपल्याला सिद्धू जो इथला स्कूबा डायव्हर आहे तो आपल्याला माहिती देणार आहे आणि मग आपण स्कूबा डायव्हिंग साठी सुद्धा जाणार आहोत. चला आजच्या देवबाग आणि तारकर्लीच्या या टूर मध्ये आजचं स्कूबा डायव्हिंग. कोरल सीट जिवंत आहे. तुम्हाला दगड जिवंत स्टोन आहे. कोरल सीट एका वर्षाला 1 सेंटीमीटर वाढतो. जो तुमच्या गाडी असेल तुम्हाला दाखवेल, त्याला टच कराल किंवा पकडायला देणार नाही, जिवंत आहे. जेव्हा तुम्ही पाण्याच्या आत जाल तर तुम्ही व्हिडिओ शूट होईल. त्या टायमाला कोणते फिश वगैरे झाले, मासे जवळ घाबरत जुनमध्ये मासे कोणतेच मासे छोटे ते मोठे आहेत. दुसरी गोष्ट आहे तुम्हाला वाटेल मासे जवळ पकडायचा प्रयत्न करा, चूक करायची नाही. म्हणजे पाण्याच्या आत मॅग्निफाय ग्लास आहे. जेवढं लागतं ना तेवढं जवळ मासा पण मासा आपल्याला. जर कोणाला भीती वाटत असेल तर पहिले बोटवरती कॅन्सल करा. पाण्याच्या आत जॅकेट लावलं कॅन्सल होऊ शकत नाही, रिफंड पण होऊ शकत. ओके, घाबरून बस. जसं मी बोटवर ट्रेन घेतो तसं पाण्याच्या ट्रेनिंग होणार. असं नाही डायरेक्ट गेल्या खाली गेलं असं नाही. तुमच्या सोबत जो वाईट असेल मला सांगेल, त्याला फक्त फॉलो करा. ओके, साईन लक्ष ठेवू ना. कम्फर्टेबल. ओके, कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल सगळ्या महत्वाचं प्रेशर लक्ष ठेव. कोणाला त्रास नाही ना, कानांच्या पडद्याला होईल दम्याचा त्रास नाही ना कोणाला असेल तर वरती प्ले करा. तुम्हाला जाताना वाटेल कानामध्ये पाणी येते, त्याची कानामध्ये पाणी जाणार आहे, फक्त फील होतं कानामध्ये पाणी येतं. जेव्हा तुम्ही डीप जा ना कानावर प्रेशर येतं तुमचं सीबेट वापरा. ओके, एन्जॉय करा पुढे. आता तसंच उभा. त्यामुळं तोंडानच घ्यायचं. तसं सोपं नाही आहे. सोपं नाही.
पण आता स्कुबा डाईव्ह केलं आणि तारकर्ली आणि देवबाग मध्ये आल्यानंतर स्कुबा डाईव्ह केलं तर काय केलं? माझ्या बरोबर हे जे गाईड होते यांनी खूप चांगलं आपल्याला इथं सर्व्हिस पण दिलेली आहे. इथलं ट्रेनिंग सिद्धूने खूप छान दिलेलं आहे आणि स्कुबा डाईव्हचा आनंद अत्यंत वेगळा होता. मला खूप छान वाटलं की मी परफेक्ट पहिल्याच प्रयत्नात करू शकलो. ज्यावेळेस तुम्ही देवबाग आणि तारकर्लीला याल त्यावेळेस तुम्ही स्कुबा डाईव्ह केलंच पाहिजे. आणि हे जे सगळे गाईड आहेत, हे जे सगळे मित्र आहेत, हे खूप छान आपल्याला गाईड करतायत. इथल्या लहान मुलांना पण व्यवस्थित समजावून सांगतायत. त्याच्यामुळे हा एक अनुभव अप्रतिम होता. ओके मला ब्लॉगला पण टाकायचं. येस आले जावा सर तुम्ही.